हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या शापामुळे मुले आईवडिलांचे ऐकत नाही, गरुड पुराणानुसार आपण हे रहस्य आज जाणून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. माहीत आहे का असे का घडते? मुलांनी आईवडिलांना त्रास देण्यामागे कोणते पाप कारणीभूत असते? खुद्द देवाचे देव महादेव यांनी नारद मुनींना यामागचे एक रहस्यमय कारण सांगितले आहे. एका प्राचीन कथेनुसार एका गायीने दिलेल्या शापामुळे कलियुगात अशी दुःख देणारी मुले जन्माला येतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीच बोधप्रद कथा पाहणार आहोत. तर ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये लपला आहे तुमच्या आणि माझ्या कर्माचा एक मोठा धडा. ही गोष्ट फार जुन्या काळातील आहे. एके दिवशी नारद मुनी कैलास पर्वतावर भगवान शिव यांना भेटायला गेले. त्यांनी शिवाला प्रणाम केला आणि विचारले, हे देवादिदेव महादेव, आज मी जेव्हा पृथ्वीलोकाचे भ्रमण करत होतो तेव्हा मी पाहिले की प्रत्येक मनुष्याचे दुसरे अपत्य आपल्या आईवडिलांना त्रास देत आहे, त्यांची आज्ञा पाळत नाही आणि त्यांना घराबाहेर काढत आहे. कलियुगात हे पाप इतके का वाढत आहे? कृपया भक्तांची ही जिज्ञासा शांत करा. भगवान शिव हसून म्हणाले, हे देवर्षी नारद, सध्या कलियुग सुरू आहे आणि ज्या घटनेबद्दल तू बोलत आहेस ती एका गायीच्या शापामुळे घडत आहे. प्राचीन कथा. ब्राह्मण मानव आणि त्याची पत्नी मीना. कलियुगाच्या सुरुवातीला एका नगरात मानव नावाचा एक ब्राह्मण राहत असे. तो खूप धार्मिक, तेजस्वी आणि श्रीमंत असा होता. त्याची पत्नी मीना अत्यंत सुंदर होती, पण तिचा स्वभाव खूप हट्टी आणि क्रूर होता. तिला तिच्या सौंदर्याचा आणि पैशाचा खूप गर्व होता. ती नेहमी इतरांची निंदा करायची, भांडणे करायची आणि चहाड्या करायची. मात्र ती आपल्या पतीवर खूप प्रेम करायची. त्यांना मूलबाळ नव्हते. मुलाच्या प्राप्तीसाठी त्यांनी खूप दानधर्म केले, अर्धी संपत्ती खर्च केली, यज्ञ केले, पण त्यांना यश आले नाही. या दुःखाने व्याकुळ होऊन मानव ब्राह्मण घर सोडून वनात निघून गेला. साधू आणि चमत्कारी फळ. वनात मानव ब्राह्मण एका नदीकाठी रडत बसला होता. त्याची भक्ती पाहून भगवान विष्णू यांनी एका साधूचे रूप घेतले आणि त्याच्यासमोर प्रगट झाले. ब्राह्मणाने आपली व्यथा सांगितली आणि जीव देण्याची इच्छा व्यक्त केली. साधूने त्याचे नशीब पाहिले आणि सांगितले की तुला 7 जन्मापर्यंत मूल होणार नाही, त्यामुळे तू मोह सोडून दे. ब्राह्मण आपल्या हट्टावर ठाम होता. शेवटी साधूने त्याला एक चमत्कारी फळ दिले आणि सांगितले की हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे आणि तिला सांगा की तिने चांगले काम करावे. मीनाचे कारस्थान. ब्राह्मण आनंदाने घरी आला आणि त्याने ते फळ आपल्या पत्नीला दिले. पण मीनाने विचार केला की फळ खाल्ल्याने मी गरोदर होईल आणि प्रसूती वेदना सहन कराव्या लागतील. तिने ते फळ न खाता लपवून ठेवले. काही दिवसांनी तिची बहीण तिला भेटायला आली. बहिणीने मीनाला विचारले की एक युक्ती सुचवली. मी गरोदर आहे, मी माझे मूल तुला देईन. तू गरोदर असल्याचे नाटक कर आणि हे फळ तुझ्या गायीला खायला दे.
गाय आणि मुलाचा जन्म. काही काळानंतर मीनाच्या बहिणीला मुलगा झाला आणि तो मुलगा गपचूप मीनाकडे सोपवण्यात आला. दुसरीकडे ते चमत्कारी फळ खाल्ल्यामुळे गायीने एका मुलाला जन्म दिला, ज्याचे कान गायीसारखे होते. ब्राह्मणाने त्याचे नाव गोकर्ण ठेवले. गायीचा शाप. काही काळाने ब्राह्मणाच्या पत्नीने म्हणजेच मीनाने गोकर्णाला खूप त्रास दिला. ती फक्त आपल्या दत्तक मुलाला, बहिणीच्या मुलाला दूध पाजायची आणि गोकर्णाला उपाशी ठेवायची. तिने गोकर्णाला मारहाणही केली. जेव्हा गोकर्ण रडत आपल्या आईकडे म्हणजेच गायीकडे गेला, तेव्हा गायीला खूप दुःख झाले. गायीने भगवान विष्णूंची प्रार्थना केली आणि क्रोधात येऊन सर्व स्त्री जातीला तिने शाप दिला. जर कोणतीही स्त्री आपल्या किंवा दुसऱ्याच्या मुलांमध्ये भेदभाव करेल किंवा त्यांना त्रास देईल तर तिची स्वतःची मुले तिला आयुष्यभर खूप कष्ट देतील. जेव्हा त्यांना आधाराची सर्वात जास्त गरज असेल, तेव्हा त्यांची मुले त्यांना सोडून जातील. कथेचा शेवट. पुढे जाऊन गोकर्ण एक महान पंडित आणि ज्ञानी बनला. पण मीनाचा मुलगा खूप क्रूर, दुष्ट आणि व्यसनी निघाला. त्याने आपल्या आई-वडिलांना खूप मारले आणि त्यांची सर्व संपत्ती उडवून दिली. शेवटी पश्चाताप करत ब्राह्मणाने विचार केला की पुत्र नसलेला बरा, पण असा कुपुत्र नको. त्याच वेळी गोकर्ण तिथे आला आणि त्याने आपल्या आई-वडिलांना वैराग्याचे आणि जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझी कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.